तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात प्रमोद टेक्निकल. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की माझी लाडकी बहीण यांची KYC प्रॉब्लेम, जसे की ओ टी पी सेंड केल्यानंतर तिथे अनेबल टू सेंड OTP, एरर, या प्रकारचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर याचं सोल्युशन काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 2000 कोटीच्या आसपास की 200 कोटी बऱ्याचशा महिला ज्या पात्र आहेत आणि महाराष्ट्र किंवा देशभरातून या माझी लाडकी बहीण यांच्यासाठी पात्र आहे महाराष्ट्रातून. आणि त्यासाठी एकच साईट चालू झालेली आहे. त्या कारणाने अनुषंगाने आता सगळीकडे काम चालू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने साईटचा थोडा एरर येत आहे. आणि बऱ्याचशा महिलांचा कमेंट येत आहेत की तुम्हाला माझे KYC अपूर्ण राहिलेलं आहे, OTP सेंड होत नाही आहे, असा प्रॉब्लेम, एररचा प्रॉब्लेम येत आहे. तर त्यांच्यासाठी खास सांगण्यात येत आहे की तुम्हाला जर तुमचा जो KYC आहे पूर्ण करायचा असेल, कंप्लीट सबमिट सक्सेसफुल, तर तुम्हाला एकतर सकाळी पहाटे 7 वाजेपर्यंत तुम्ही तुमची KYC पूर्णपणे करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला सकाळी नसेल टाईम तर तुम्ही रात्री उशिरापर्यंत तुमचं KYC कंप्लीट करू शकता. आणि हे तुम्हाला 10-11 वाजेपर्यंत तुम्ही कंप्लीट करू शकता. कारण की मी सुद्धा काही महिलांचे जे KYC होत नव्हते, तर मी सुद्धा ट्राय केलेला आहे आणि सक्सेसफुली सबमिट KYC पूर्ण केलेलं आहे. तर तुम्ही देखील तुमचा KYC अपूर्ण असेल तर तुम्ही 10च्या नंतर तुम्ही KYC कंप्लीट करू शकता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि कशाप्रकारे तुम्हाला न चुकता KYC करायचे तो देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही तो देखील व्हिडिओ बघून घ्या.